काठीनं घोंगडं घेऊ द्या केलं, मला मी कत्राला येऊ द्या केलं. काठीनं घोंगडं घेऊ द्या केलं, मला मी तुमच्या संग येऊ द्या केलं. ही भावना शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापना दिनाच्या अनुषंगानं माझ्या मनमस्तिष्कामध्ये कुठेतरी दाटून आली. ही भावना दाटून येण्याचं कारण काय तर शेकाप नावाचा पक्षाचं नाव घेतल्यावर मला माझा आजा आठवतो. शेकापाचं नाव घेतल्यावर मला माझा आजा का आठवतो तर माझ्या आजाचा राखलेला चेहरा मला, माझ्या आजाचं ठिगळ लावलेलं शर्ट मला दिसतं, माझ्या आजाचं चिंध्याने बांधलेलं पावला मला आठवतं आणि माझ्या आजाच्या काचेच्या पायाच्या ढिगा या मला आठवतात. आणि या शेकापाचा जो विचार आहे हा कष्टकऱ्यांचा विचार आहे आणि त्या विचाराच्या अनुषंगानं आज आपल्या सगळ्यांच्या सोबत या दिंडीत सहभागी होत असताना जी भावना दाटून आली आहे त्यामागची वैचारिक भूमिका ही केवळ महत्वाची नाही तर त्यासोबतची भावनिक भूमिका महत्वाची आहे. जो विचार आज तुम्हाला मला आपल्याला धरून ठेवायला पाहिजे त्या विचाराला आपण विसरत चाललो काय हा एकमेव चिंतन आपल्या सगळ्यांच्या समोर नवे चिंतन नवे चिंता व्यक्त करण्याकरता मी एका पक्षाचा अध्यक्ष राहताना आपल्या सगळ्यांच्या समोर गाडी पेट्रोलवर चालते. आता हा भाग वेगळा विचारात लावलं पाणी आपले टोलकरी टाकायला लागले मात्र बिना पेट्रोलची बिना डिझेलची गाडी चालू शकत नाही, बिना इलेक्ट्रिकचा लाईट चालू शकत नाही. तसा पक्ष जो आहे हा बिना विचाराचा चालू शकत नाही आणि बिना विचाराचा असू शकत नाही. मात्र अलीकडच्या काळात बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया पैसा फेक तमाशा फेक नावाचं एक नाटक हे आज आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. त्यामुळे काही विचार काही नाही, मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने काँग्रेसचा विचार काही नाही, कम्युनिस्ट विचाराच्या अनुषंगाने शेकापाचा विचार काय, नीतिमूल्य काही नाही, प्रामाणिकपणाबद्दल विषय नाही. आज या पक्षात उद्या कोणत्या पक्षात अशा प्रकारे पक्षाची जी फुटाफाटी आपण बघतो त्यामध्ये बिना विचाराचा पक्ष ही अशी राजनैतिक आजची एक चिंता आणि एक परिस्थिती अशी झाली आहे. मात्र मला अभिमान आहे की इकडचा सुद्धा तिकडे उभे कोण कोणत्या पक्षात सगळ्या सांगता येत नाही, मात्र शेतकरी कामगार पक्ष हा आपल्या मुलांना आपल्या विचारांना ज्या पद्धतीने घट्ट पकडून बसलाय याबद्दल मला तुम्हाला सर्वांना सलाम करावा वाटतोय. तो सलाम लाल नाही, तो सलाम तिरंगा आहे आणि हा तिरंगा सलाम आपण आपल्या विचारांना घट्ट पकडून बसण्याच्या आवश्यकता आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय भाई जयंत पाटील साहेब आपण म्हणत असताना किंवा बोली भाषेमध्ये आपला पक्ष छोटा आहे अशा प्रकारचा उल्लेख होतो. मात्र छोटा आपला पक्ष नाही, आपला पक्ष डॉक्टर साहेबांच्या देशमुख साहेबांच्या निमित्ताने एक आमदार जरी कुठेतरी असतील मात्र तुमच्या पक्षाची किती संख्या आहे ही महत्वाची नाही, ही मुळं आहे, ती मुळं खोलवर रुजलेली आहे आणि ती समाजवादाच्या आणि आर्थिक स्वरूपामध्ये या देशामध्ये समता स्थापन झाली पाहिजे या अनुषंगाने आहे. आणि हा पक्ष जो आहे या पक्षाला पुढे घेऊन जाण्याचं काम सोबत घेऊन जाण्याचं काम काँग्रेस पक्षाची भूमिका आणि धोरण ठरले आहे. इंडिया आघाडी आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, कोण पक्ष कोणासोबत राहील हम साथ साथ है ना म्हणता हम आपके है कौन हा चित्रपट आता राजकीय दृष्टिकोनातून धुमाकूळ कुठेतरी घालत आहे. मात्र शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या आगामी निवडणुका या सोबतच राहतील ही काळ्या दगडावरची वेळ आहे. आणि आज हे अंतिम सत्ता असल्याच्या अनुषंगानं तुम्हाला मला जी सत्ता उलथून टाकण्याचं काम करायचं आहे, जे मस्तीत आलेले जे अहंकारात डुबलेले जे सरकार आहे, जे फासिस्ट सरकार आहे, ज्यांचं आपलं
कधी वैचारिक सेवा कधी जमला नाही, त्यांना उलटून टाकायचं आहे. आणि ते उलटून टाकताना कोणता पक्ष काय सोबत नाही हे वेगळं ठरेल. महाविकास आघाडी पण आहे आणि भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून इंडिया अलायन्स पण आहे. मात्र शेतकरी कामगार पक्षाला अधिक माप देऊन एक मार्गदर्शक आणि फलसफर म्हणून काँग्रेस पक्ष घेऊन गेल्याचा राहणार नाही, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो. शेकापच्या अनुषंगानं मला आचार्य माझं सांगितलं, त्यासोबत आपल्याला हे सांगितलं पाहिजे की मेरा रक्त बसंती चोला, जिन चोले को बैग शिवाजी खेले अपने जान में. तो भगतसिंगांचा विचार, त्या विचारामध्ये आपण सर्वजण आहात. माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी विनोबा भावे महात्मा गांधींचा सर्वोदयाचा एक वर्चस्व त्या विचाराचं आकर्षण वाढलं. पंडित जवाहरलाल नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था कुठेतरी भावली, म्हणून मी त्या पक्षात जरी असतो तरी बॅलन्स करण्याच्या अनुषंगानं आणि एक वैचारिक भूमिकेच्या अनुषंगानं शेतकरी कामगार पक्षाचा हात हा घट्ट ठेवून ठेवला पाहिजे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. ट्रम्पला एवढे घाबरता, त्या एप्स्टीन फाईलमध्ये असं काय काय दडलेलं आहे की स्वाभिमान विकून आपल्या देशाचा पंतप्रधान हा कुठेतरी याला मुजले गेले झालेला आहे. त्यामुळे ट्रम्पला मुजरा करतो, ट्रम्पला घाबरता आणि आपल्या या देशाचे ध्येय धोरण जे आहे ही सगळी गुंडाळून ठेवत असताना, आपल्या देशाचा स्वाभिमान गुंडाळून ठेवत असताना आता अमेरिकन ट्रेड डीलवर सही करण्याकरता आपल्या देशाचा पंतप्रधान निघाला आहे. या अमेरिकन ट्रेड डीलमध्ये काय आहे तर गिरण्यांच्या चिमणीमधून निघणारा जो धूर आहे आणि तो गिरणीमध्ये हातामध्ये हातोडा घेऊन काम करणारा आपला जो कामगार आहे, ज्याला आधीच 8 तासाचा आहे म्हणजे 12 तास काम करायला लावतात आहे, सर्व कामगारांचे जे कल्याणाचे जे धोरण आहे ते गुंडाळून ठेवले जातात आहे. आणि यावर या अमेरिकन ट्रेड डीलचा मोठा परिणाम होणार आहे. कारण विदेशातला माल हा आपल्या देशात जेव्हा येईल तेव्हा आपलं उत्पादन कमी होईल, आपले कारखाने बंद पडतील, आपली बेरोजगारी वाढेल. हे त्या अमेरिकन ट्रेड डीलमध्ये आहे. अजून त्या ट्रेड डीलमध्ये काय आहे तर त्या ट्रेड डीलमध्ये जो आपल्या हातातला कोयता आहे, आपल्या हातातलं जे खुरपं आहे, आपल्या हातातलं जे टिफन आहे, तो कोयता जो आहे त्याच्यामध्ये आता फार मोठं गडबड आलंय. कारण त्यातून अमेरिका जी आहे ती एक्सपोर्ट करेल आणि आपण विदाउट इम्पोर्टेटी त्यांचा माल जेव्हा घेऊ, जेव्हा रक्ताच्या घामातून रक्तपुष्टा सिंचन करू, घाम गाळप करू, जे उत्पन्न शेतकऱ्याने घेतलेलं आहे त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव राहणार नाही. आणि आपल्या पंतप्रधान जे आहे ते कधीही लोकांपुढे येत नाही. अलीकडच्या काळात त्यांना रात्र झोप लागत नाही आणि रात्र झोप लागत नाही म्हणून ते उदय मधातच रात्री लोकांना व्हिडिओ बनवून टाकतात. आता भ्रमिष्ट झालेलं आहे, त्यांना काही समजत नाही, त्यांना काही सुचत नाही. एक स्किल फाईल कधी बाहेर येतं आणि हे कधी घरी जातो. या एकाच चिंतेमध्ये आज असताना सगळं आंदोलन चिरडून टाकण्याकरता ते बुलडोजर चालवते जी जुनी शैली आहे. मात्र आपल्या देशाचा जो पंतप्रधान आहे तोही डॉनच्या खालोखाल आता असं म्हणायला लागलाय की नायक नाही खलनायक हो गए. आणि नायक नाही खलनायक म्हणत असताना पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे तर पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांबद्दल सहिष्णुतेने वागलं पाहिजे, विरोधकांच्या बद्दल आदराने वागलं पाहिजे. अजून पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे तर शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या, कामगारांच्या, अल्पभूधारकांच्या, महिलांच्या, युवकांच्या भविष्याच्या उभं होण्याच्या अनुषंगानं ध्येय धोरणं ठरवली पाहिजे. मात्र याच्या अगदी उलटं काम आपल्या देशाचे पंतप्रधान करत आहे. आणि हा माणूस जोपर्यंत पंतप्रधान आहे तोपर्यंत तुम्हाला मला जय संविधान आणि लाल सलाम म्हणण्याचा अधिकार आहे का, याचं चिंतन आजच्या या शेकापच्या अधिवेशनाच्या अनुषंगानं हे कुठेतरी तुम्हाला आम्हाला आपल्याला सर्वांना हे केलं पाहिजे. तो शेतकऱ्यांचा घात केला, पेपर फुटीचा वारंवार महाराष्ट्रातली पेपर फुटी, युवकांचा घात केला. आणि हा मुख्यमंत्री आपला जे आहे हे घातपाती मुख्यमंत्री आहे, विश्वासघाती मुख्यमंत्री आहे. आणि या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पैसा फेक तमाशा देश नावाचा नाटक एक तमाशा लावला आहे. आणि तो लावत असताना
भ्रष्टाचाराचा कळस लागलाय. समृद्धी महामार्गामध्ये 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. आता एक शक्ती महामार्ग निघतोय. थेट गडचिरोलीचं जे खनिज आहे ते खनिज गोव्याच्या बंदरापर्यंत आणून विकण्याच्या अनुषंगानं एक शक्ती महापीठ काढला जातोय आणि त्या शक्ती महापीठाच्या माध्यमातून 20,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचा आहे. त्यामुळे याच्याजवळ हरामाचे पैसे आहेत आणि पैशाच्या माध्यमातून राजकारण करतात आहे. राजकारण विचाराच्या माध्यमातून झालं पाहिजे. राजकारण नियतीच्या नियोजनाच्या नीतिबद्धतेच्या अनुषंगाने झालं पाहिजे. मात्र या महाराष्ट्राच्या दळबदलीकरणच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पैशावर अडकवलं आहे आणि पैसा फेकून पैशाचा तुकडा टाकून पक्ष फोडण्याचं काम, मतदारांना विकत घेण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर या सरकारने चालवले आहे. तेव्हा आमदार बाद झाला पण ती जपून ठेवा. आपल्या अंगामध्ये ते रक्त आणि त्या रक्ताचा लाल म्हणून हा लाल झेंडा उभा राहिला. हा लाल झेंडा तुम्हाला मला काय प्रेरणा देतो? तो आपली जात सांगत नाही, आपला धर्म विचारत नाही, स्त्री आहे का पुरुष आहे ते विचारत नाही. तुझ्या अंगात रक्त लाल, माझ्या अंगात रक्त लाल, एक समता असली पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. ही भूमिका ज्या लाल रंगाची आहे ते लाल रक्त आपल्याला आता खवळून उठलं पाहिजे आणि स्वाभिमानाने म्हटलं पाहिजे की झुकेगा नहीं साला. आणि या किती पैशाचा महापूर होऊ द्या, कोणती बंदूक कानपट्टीवर लावू द्या, आपल्याला तो प्यारा आहे, आपल्या भारताचं संविधान आहे, आपला तिरंगा आहे, आपला लाल झेंडा आहे. आणि या ही शपथ घेऊन तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी नवीन प्रेरणा घेऊन जाऊ एवढीच बाबत एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्याकडे व्यक्त करतो. जाता जाता एक व्यक्तिगत जे माझा आजचा वेदना आहे त्या वेदना आपल्या सगळ्यांच्या माझ्या मुलाचा गेल्या 13 जून रोजी वाढदिवस झाला. तो 24 वर्षाचा झाला म्हणे आणि वाढदिवसाच्या दिवशी तो माझ्या पाया पडायला आला. मी त्याला म्हटलं पाया पडतो पहिले होईल आणि त्याला सांगितलं की तू आम्ही आता काय शुभेच्छा देऊ. माझा आजा मला सांगायचा की बाबू मेहनत करतो, बाबू कष्ट घेतो, मेहनत करणारा माणूस कधी झालत नाही. मेहनत हाच माणसाचा मूल मंत्र आहे. कष्ट कर, मेहनत घे, मेहनत घे, मेहनत घे, मेहनतीला लावू नको, कष्टाला लावू नको. घाम जो आहे हा माणसाचा अलंकार आहे. कुठेही जा, कसाही जा, लाजायचं नाही, माजायचं नाही आणि मेहनत कर, मेहनत कर, मेहनत कर हे सांगता सांगता माझा आजा मरून गेला. मी थोडा अधिक मोठा झालो. आईने कान फिरवला आणि आई म्हणायची शिक, मेल्या शिक, शिक्षित तर पोटा पडायला लागतील, मेल्या शिक, शिकला तर तुला लोक ओळखतील, शिक्षण घेतलं तर जगशील जगशील. आणि माझी आई मला सांगता सांगता माझ्या पिढीला सांगता माझी आई त्याचा आकाशात निघून गेली. आता मी तुला आईने जे सांगितलं ते सांगू का आजाने जे सांगितलं ते सांगू? आज बेटा या भांडवलशाहीच्या युगामध्ये मला ज्या आजीने सांगितलं तेही मी तुला सांगू शकत नाही आणि मला ज्या आईने सांगितलं तेही मी तुला सांगू शकत नाही. कारण या भांडवलशाहीने घाम करणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाला मूर्ख ठरवण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षणाची जी डिग्री आहे त्याला फक्त एक कागद बनवण्याचं काम हे या भांडवलशाहीने केलंय. आता मी माझ्या मुलाला काय सांगतो की माझी दशा नाही, त्याच्यासमोर संधी नाही, काय करावं समजत नाही. शिक्षण आहे, डिग्री आहे, मात्र नोकरी नाही, परीक्षा आहे, मात्र पेपर लीक आहे, गंधावर कोणती गोष्ट भेटते मात्र ईव्हीएमला पैसे द्यायला पगार नाही. त्यामुळे आजचा तरुण कासावीस झालाय आणि तो कासावीस रस्त्यावर फिरतोय. युदय तो रस्त्यावर फिरत असताना त्याच्या वेदनाच्या काय माझ्याजवळ संधी नाही. सांगा आम्हाला बिनला वाटा टाटा कुठे आहे हो, सांगा घरातला साठाने आमचा वाटा कुठे आहे हो. की वाटा मागणारी जी राजकारणाची जी पिढी होती, राजकारणाचं जे नेतृत्व होतं ते हरवलंय. माफ करा. आणि आपण सर्वजण या बाजारामध्ये या मतदाराच्या बाजारामध्ये नागरिक म्हणून नाही, एक मतदाराला आपण विक्री करता होत्या. तेव्हा आपण नागरिक राहिलं नाही, नागरिक राहिल्यामुळे आपल्याजवळ लढा नाही आणि आपण केवळ मतदान झालोय आणि मतदान झाल्यामुळे आपली फक्त जात होती आहे. मतदान झाल्यामुळे 500 द्यायला नोटीमध्ये, मटणाच्या 2 नोटीमध्ये आणि दारू द्यायला चपल्यामध्ये आपलं मतदान आपण विकायला लागलोय. त्यामुळे आपण आता केवळ मतदान म्हणून जाऊन चालणार नाही, आपल्याला नागरिक व्हावं लागेल.
जेव्हा तिरंग्याकडे लाल झेंड्याकडे बघू, जेव्हा आपल्या वैचारिक बापाकडे आपण बघू, तेव्हा बऱ्याचदा थांबवून आपण आपला हक्क त्यांच्याकडे घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे येणारा काळ हा बाका आहे. चित्र बदलायला लागलाय, परिस्थिती बदलायला लागली आहे. मोदी घरी जाणारच आहे आणि आता ठरलेलं त्याचं ठरलंय म्हणून का सांभाळलोय पुण्याला आला आणि पुण्यावरून दिल्लीला गेल्यावर खलनायकाने विचारला, रे हो सांभा कितने आदमी थे? तो म्हणाला, एक था सरदार. कोण था? त्याने सांगितलं, राहुल गांधी. आणि मग पुन्हा एक विनोदाला नरेंद्र मोदी पळून गेले. ही कथा विनोदाची जरी वाटत असली तरी आता त्यांचा अस्त डोळ्याला जवळ आलेला आहे, आपला उदय जवळ आलेला आहे. आणि आपला उदय होत असताना काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची एक मैत्री जी आहे की येणाऱ्या काळात सर्व गोष्टी ठरवण्याचा आहे. येतीचा डाव जो टाकलाय तो आपल्याला जिंकायचा आहे. मात्र हा जिंकत असताना आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. जिंकत असताना आपल्या मनामध्ये एक उमंग आणि एक नवीन इच्छा जी आहे, एक महत्वाकांक्षा जी आहे ती ठेवायला लागणार आहे. आणि अहिंसक पद्धतीनं हा लढा पुढे घेऊन जात असताना आपली जेव्हा सत्ता येईल तर ती आपली सत्ता आल्यानंतर भाई इंडिया आघाडीचे आपले मोठे घटक आहात. येणाऱ्या इंडिया आघाडीच्या मीटिंगमध्ये तुम्ही ठराव मांडा. तुम्ही सांगा की तुमच्या अध्यक्षाचा ठराव आहे, आमच्या अधिवेशनात पारित झाला आहे. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. दिलेल्या एकाही हाणाखोराला पुन्हा वापर घ्यायचं नाही. हा पक्ष जेव्हा जिवंत राहील, वाढत राहील, तेव्हा मला माझ्या आजाची आठवण येत राहील. आणि मला माझ्या आजाची आठवण जेव्हा जेव्हा येत राहील तेव्हा तेव्हा माझं लोक हे ठिकाणावर येत राहील. वेळ झाला पाहिजे, सगळ्यांना 2-2 मिनिटं सांगितले. मला एक गोष्ट आपण सांगतो राहू दे तर पुढच्या वेळेस. मात्र आजाला जो माणूस विसरतो तो आपल्या भूतकाळाला विसरतो. आणि जो समाज, जो पक्ष, जी व्यक्ती त्याला इतिहास माहीत नसतो, वर्तमानाचं ज्याला भान नसतं, त्याचं भविष्य हे बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा एका खऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. मी दलिंदर नावाचा एक शब्द नरेंद्रबद्दल वापरला. तुम्हाला सांगितलं की तुम्ही जीभ नसली. नरेंद्र हे खरोखर दलिंदर आहे. दलिंदर हा शब्द संस्कृत आहे, समजला नाही म्हणून मी नरेंद्र हे प्रमोटी आहे म्हटलं. मात्र आज या अधिवेशनामध्ये नरेंद्र हे केवळ दलिंदरच नाही तर एप्स्टीन फाईल मधला बिलंदर आहे. आणि या विद्युत माणसाला खाली घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही हे आव्हान करतो. शेकापला की लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि तुफानाची तुम्ही देव्या उशक्काला होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. शेकापचा विचार हा पथदर्शक आहे. शेकापचा विचार हा